ही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 1 नोव्हेंबरला म्हणजे परवा आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ही संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते, परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. तर बुधवार हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी समर्पित केलेला आहे आणि त्याच दिवशी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. यामुळे या बुधवारला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे. काही सेवा करायच्या आहेत आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत. ज्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न दूर करतील आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतील. तर पहा, गणपती बाप्पांना विद्येचे देवता, संकट, विघ्ननाशक करणारे देवता मानले जातात. गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत, म्हणजे मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पा हे आवडत असतात. त्याचप्रमाणे बघा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आव्हानानेच केली जाते. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि जी पण काही पूजा असेल, शुभ कार्य असेल ते पार पडलं जातं. आपण गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तर त्या कार्यामध्ये अडथळे येत नाहीत आणि ते कार्य अगदी व्यवस्थितरित्या पार पडतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांच्यासाठी उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. यामुळे मुलांचे सर्व विघ्न, अडचणी, संकट दूर होईल आणि यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर हा उपाय जो आहे तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय करायचा आहे. मुलं, मुली सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे. जे लहान मुलं असतात बघा, वारंवार चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाहीत. मोठी मुलं जी असतात त्यांचं अभ्यासात मन लागत नाही, वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मोठी मुलं असतात त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. त्यांना हवं तसं यश त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये मिळत नाही. म्हणून हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी, विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 21 शमीपत्र जे असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत. शमीपत्र म्हणजे लाजाळूचं झाड नव्हे. लाजाळूचं झाड हे वेगळं असतं आणि शमीचं झाड हे वेगळं असतं. शमीच्या झाडाला सौंदड असं सुद्धा म्हणतात. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यांची पानं, शमीची पानं तुम्हाला 21 घ्यायची आहेत. यानंतर तुम्हाला एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि एक नारळसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. यासोबतच तुम्हाला एक धागासुद्धा घ्यायचा आहे. तो धागा तुम्ही कुठलाही घ्या, लाल, पिवळा, पांढरा, म्हणजे कसाही घ्या, तुमच्याजवळ जो असेल तो धागा घ्या आणि त्या धाग्याला तुम्हाला 7 गाठी मारायच्या आहेत. हा धागा आणि या सांगितलेल्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. जर तुमच्यासोबत तुमची मुलं येत असतील तर मुलांना आवर्जून सोबत घेऊन जा, कारण हा उपाय आपण मुलांसाठी करणार आहोत. मुलांच्या हातून हा उपाय करून घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही करून घ्या. तुम्हाला तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे पहा, शमीपत्रांची जुडी बांधायची आहे. 21 दुर्वांची सुद्धा तुम्हाला जुडी बांधायची आहे आणि एक जास्वंदाचं फूल हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि जो आपण नारळ नेलेला आहे तर तो नारळसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. आणि आता राहिला तो धागा. तो धागा ज्याला आपण 7 गाठी मारून नेलेला आहे तो धागासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि समोर बसल्यानंतर तुम्हाला मुलांकडून बघा, गणपती अथर्वशीर्ष एक वेळेस पठण करून घ्यायचं आहे. एक वेळेस त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं संकटनाशन स्तोत्र ते सुद्धा तुम्हाला एक वेळेस पठण करून घ्यायचं आहे.
त्याचंसुद्धा तुमच्याकडून मुलांच्याकडून पठण झालं पाहिजे. तसेच मुलं लहान असतील तर आईने, वडिलांनी किंवा आजी-आजोबांनीसुद्धा हे पठण केलं तरीसुद्धा चालेल. ही सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या पाया पडायचं आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या मुलांच्या इच्छा, अडचण, संकट जे पण काही असेल ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. यानंतर तो धागा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हा धागा तुम्हाला तुमच्या मुलांची जी शाळेत नेण्याची बॅग असते त्या बॅगमध्ये ठेवायचा आहे. मुलं लहान असतील तर लहान मुलांच्या हातामध्ये किंवा पायामध्ये सुद्धा बांधू शकता किंवा मग गळ्यामध्ये जे तावीज असतं बघा, मुलांना अगदी नजरदृष्ट वगैरे लावू नये किंवा मुलं आजारी पडू नयेत म्हणून आपण बांधतो. तर त्या तावीजमध्ये सुद्धा तुम्ही हा धागा ठेवून ती छोटीशी पेटी असते त्या पेटीमध्ये घालून हा धागा तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता आणि ते मुलांच्या गळ्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा या चतुर्थीला. कारण गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हणतात, विघ्न नष्ट करणारी देवता मानली जातात. म्हणून हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटत असतं, की माझ्या मुलाने खूप शिकावं, खूप अभ्यास करावा, मुलांवरती कुठली संकटं येऊ नयेत किंवा मुलांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आई-वडील भरपूर प्रयत्न करत असतात. अशा विशिष्ट तिथीला जेव्हा आपण उपाय करतो, त्या उपायांचं 100% फळ हे प्राप्त होत असतं. या उपायामुळे बघा मुलांचे अभ्यासामध्ये मन लागायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे वाचलेलं मुलांच्या लक्षात राहायला सुरुवात होतं. किरकिर, हट्टीपणा करत असतील तर ते सुद्धा मुलं कमी करतात हट्टीपणा करण्याचं. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजे अशी की आपल्याला म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांवरती शुद्ध आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि जे पाणी आपण प्यायला वापरतो ना, तेच पाणी आपल्याला अभिषेक करण्यासाठी वापरायचं आहे. ते पाणी तुम्हाला मुलांना आता अभिषेक करून झाल्यानंतर हे जे पाणी उरतं गणपती बाप्पांना जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे, तर ते पाणी तुम्हाला मुलांना पाजायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये ओतायचं आहे. याचासुद्धा तुमच्या मुलांना खूप जास्त फरक हा दिसून येईल. आता घरामध्ये 2 मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा पहा. घरामध्ये 2 मुलं असतील तर आपण धागा सोडून जे सर्व साहित्य घेतलं होतं, म्हणजे जसं दुर्वा, शमीपत्र, जास्वंदीचं फूल, नारळ हे सर्व एकच साहित्य घ्यायचं आणि धागा फक्त तुम्हाला 2 घ्यायचे आहेत. कारण 2 मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर धागा आपल्याला 2 घ्यायचे आहेत आणि ते 2 धागे दोन्ही मुलांना वेगवेगळे बांधायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल, तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता. परंतु जो नारळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करणार आहे, तो नारळ तुम्हाला गणपती बाप्पांसमोर फोडून घेतला तरी चालेल आणि तो नारळ तुम्ही घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला दिला तरी चालेल किंवा मग तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्यावेळेस तुम्ही तो नारळ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्की आवर्जून येत्या संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.